नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली 150 कोटींची कामं विद्यमान पालकमंत्री शिरसाटांकडून रद्द. जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट विरुद्ध सत्तारची चर्चा. भाजप शिंदे गटाची ऑफर होती. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट. ठाकरेंना सोडणार नसल्याची दिली ग्वाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिल्हा नियोजन समितीतून तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली 150 कोटींच्या कामांचं नियोजन त्यांच्या काळात झालं होतं, पण त्याच्या निविदा अद्याप निघाल्या नसल्यामुळे ही कामं रद्द करून नव्यानं त्याचं नियोजन करण्याचे संकेत शिरसाट यांनी दिलेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट विरुद्ध सत्तार अशी चर्चा रंगतीये. विभागनिहाय जिल्ह्यात सुरू असलेले महत्वाचे प्रकल्प तसंच त्या प्रकल्पांची सद्यस्थिती, संभाव्य अडचणी, त्यावर काढवायचा तोडगा या संदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेला निधी, त्या निधीतून होणाऱ्या कामांची सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीतून तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली 150 कोटींची कामं पालकमंत्री शिरसाट बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठक घेत जिल्हा नियोजन समितीकडून झालेल्या खर्च आणि उर्वरित निधीचा आढावा घेतला. आता 150 कोटींचं नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री शिरसाट यांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 660 कोटी रुपयांच्या निधीचं नियोजन केलं होतं. त्यापैकी 508 कोटींच्या कामाच्या निविदाही काढल्या होत्या. आता नवे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मार्च पर्यंत खर्च करण्यासाठी फक्त 150 कोटींचे अधिकार राहिले आहेत. या 150 कोटींच्या कामांचंही सत्तार यांच्या काळात नियोजन झालं होतं, पण त्याच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. त्यामुळे ही कामं रद्द करून नव्यानं त्याचं नियोजन करण्याचं संकेत शिरसाट यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायळ तसंच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली 150 कोटींच्या कामांचं नियोजन त्यांच्या काळात झालं होतं, पण त्याच्या निविदा अद्याप निघाल्या नसल्यामुळे ही कामं रद्द करून नव्यानं त्याचं नियोजन करण्याचे संकेत शिरसाट यांनी दिलेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट विरुद्ध सत्तार अशी चर्चा रंगतीये. छत्रपती संभाजीनगर येथील बालाजीनगर इथं आयोजित एका कार्यक्रमात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकल मराठा समाजाच्या वतीनं तक्रार करण्यात आली आहे. बजाजनगर येथील महात्मा फुले स्मारक मोहटा देवी मंदिराजवळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती होती, परंतु कार्यक्रमात वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावेळी मी जालन्यात आणि जरांगीच्या मतदारसंघात राहणारा मी माणूस आहे. तेव्हापासून मी त्याला जरांगे नावाचं माकडच म्हणतोय आणि तेव्हाही त्याला जरांगे नावाचं माकडच म्हणणार. कारण त्या जरांगे नावाच्या माकडाचा कुठलाही अभ्यास नाही, संविधानाचा अभ्यास नाही, समाजकारणाचा नाही, राजकारणाचा नाही. फक्त जाती जाती भांडण लावण्यासाठी तिथं ते शरद पवार असतील आणि जे जातीवादी मराठा नेते असतील त्यांनी सर्वांनी तिथं आंतरवाली सराटीत त्याला बसवण्याचं काम केलं. त्याच्या सुरुवातीच्या मेळाव्याला ओबीसीचे अनेक लोक गेले. त्या आंतरवाली सराटीच्या मेळाव्यात लाखो लोक ओबीसीचे सुद्धा सामील झाले. त्यामध्ये आपल्या लोकांनी पाणी वाटप केलं, कोणी त्याला चहा नाश्ता देण्याचं सुद्धा त्या लोकांना, त्यांच्या मेळाव्यातील लोकांना देण्याचं काम केलं. आपल्या ओबीसीने मोठेपणा दाखवण्याचं काम केलं. परंतु ज्यावेळी आपल्या ओबीसीचे मेळावे होत होते त्यावेळी ह्या मराठ्यांनी काही दानत दाखवली का? तुमच्या ओबीसीच्या लोकांना पाणी तरी पाजलंय का यांनी?
ओबीसीचे जातीतील लोकांना, तरुणांना सोशल मीडियावर काही मराठा समाजाच्या जाणकार मंडळीनं समजावून सांगण्याचं सुद्धा काम केलं नाही त्यांच्या तरुणांना. पण आपण शांत का बसायचं? आपण का बांगड्या भरल्या का हातात? किती दिवस शांत बसणार? खर तर आपल्या माता भगिनीने सुद्धा आता त्यांच्या माता भगिनी सारखं लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या माता भगिनी पाहायला पाहिजे जरांगेला कसा सपोर्ट करतात. आम्हाला आरक्षण पाहिजेच म्हणतात. आरक्षण आमच्या बापाचं आहे, तुमच्या बापाचं नाही म्हणतात. आरक्षण कोणाला मिळालं पाहिजे? जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, राजकीय दृष्ट्या मागास आहे. यांचा समाज तर सामाजिक दृष्ट्या मागास नाही, राजकीय दृष्ट्या मागास नाही, सामाजिक दृष्ट्या मागास नाही. मग याला आरक्षणाची गरजच काय? आणि त्यांच्या आरक्षणाला आपण म्हणतो आम्ही विरोध करतो, त्याला विरोध आहे. आपला विरोध का नाही करायचा? त्याला आरक्षणाची गरजच नाही, तुम्ही आरक्षण का मागा? त्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाचे नितीन देशमुख, उमेश दुधाट, औदुंबर देवडकर, हितेश पाटील, विक्रम आळंदकर, दिनेश दुधाट, अमोल तांगडे, गणेश सूर्यवंशी, अमोल काळे, अनिता पाटील, विष्णू पवार, निलेश पेरे यांच्यासह आदींनी केली होती. सदर तक्रार अर्ज पोलीस निरीक्षक गाडे यांनी स्वीकारून या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून अधिकचा निधी उपलब्ध करून गाव आणि परिसराचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन बाळापूरच्या नवनिर्वाचित सरपंच नीता गिरहे यांनी एडियन सोबत बोलताना केलंय. त्यांची बाळापूर गावच्या सरपंचपदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बीड बायपास रोडवरील बाळापूर गावच्या सरपंचपदी नीता सुनील गिरहे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठरल्याप्रमाणे माजी सरपंच सुनीता अवताडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. रिक्त जागेवर गिरहे यांची वर्णी लागली आहे. बाळापूर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ठरलेल्या वेळेत या पदासाठी गिरहे यांचा एकमेव अर्ज आल्यानं यावेळी सरपंचाची निवड बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. आद्यासी अधिकारी मंडळ अधिकारी कल्याण वानखरे, तलाठी विनोद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदाचं नाव जाहीर करताना गावातील नागरिकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. तसंच गुलालासह फुलांची उधळणही केली. त्यानंतर गावातील प्रमुख धार्मिक स्थळावर दर्शन घेऊन गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्यांचे ठिकठिकाणी स्वागत करून औक्षण करण्यात आलं. मिरवणूक समारोप प्रसंगी सरपंच नीता गिरहे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी खेचून आणून गावचा विकास करण्याचा निर्धार केला. या प्रसंगी उपसरपंच अर्जुन चौक, माजी सरपंच लक्ष्मीबाई पवार, माजी सरपंच वंदना वाघ, माजी सरपंच सुनीता अवताडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अवताडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघ, सोमनाथ खाडे, शरद पवार, माजी सैनिक रतनराव गिरहे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच नीता गिरहे यांनी एडियन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सरपंच पदी निवडून दिल्याबद्दल पदाधिकारी व गावकरी व माझ्या कुटुंबाचे मी आभार व्यक्त करते. आमच्या गावामध्ये खूप विकास झालेला आहे. ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या वगैरे, परत रस्त्याचे कामसुद्धा झालेले आहे. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनीही आम्हाला कामासाठी खूप मदत केलेली आहे. आणि यानंतरही आम्ही खूप मोठा निधी त्यांच्याकडून आणण्याचा प्रयत्न करू आणि गावचा विकास करू. बाळापूर गावासह बाळापूर हद्दीतील सर्व सोसायट्याचा सुद्धा आम्ही विकास करू असा मी शब्द देते. मला अनेकदा ऑफर होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीही बडे नेते बोलले होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एडियन सोबत बोलताना केलाय. पण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केलाय. काही जरी ऑफर, अनेक ऑफर आले, BJP कडनं आले, कोणी ते संजय शिरसाट यांच्या माध्यमाद्वारे शिंदेकडनं आलाय लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी. पण मी
हे कधीच करत नाही, कारण मला माहिती आहे की मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मला कुठे जायचं, मला काय मिळो ना मिळो, शिवसेना प्रमुखांनी मला खूप दिला. 20 वर्ष खासदारकी म्हणजे काय तोंडाचा खेळ का? कोणी येऊ शकत नाही. आता तर पुढे दुसऱ्या टर्म मध्ये माणूसच येऊ शकत नाही परिस्थिती झाली. पण मी 4 टर्म जिंकलो. मी त्याच्यानंतर मी 2 टर्म आमदारकी जिंकली. त्यात 5 वर्ष मी कॅबिनेट मंत्री होतो महाराष्ट्राचा, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. म्हणून त्या ठिकाणी मला बाळासाहेबांनी खूप दिलं. म्हणून काही मला काही तसं काय आता अपेक्षा नाही आहे. जे काही नशिबात असेल ते होईल, हे बाळासाहेब मागे तुझ्या नशिबात जे असेल ते होईल. तसं माझ्या नशिबात जे पुढे अजून काही होईल तो होईल. पण मी कट्टर शिवसैनिक मी जात नाही. मी म्हणलं मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. मी कधीही त्या ठिकाणी शिवसेना ह्या संभाजीनगरमध्ये स्थापनेपासूनचा मी आहे, एक संस्थापकापैकी एक आहे मी. म्हणून त्या ठिकाणी मी कसं सोडेन? मला हे आवडतच नाही, कारण मी बालपणापासूनचा शिवसैनिक आहे. अगदी लहानपणापासून मी शिवसेना मार्मिक वाचतो. तिथून मला सगळं ते शिवसेना प्रमुखांचं सगळं हे कळलं. 66ला शिवसेना स्थापन झाली, ते पण तो प्रसंगही मला त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून पाहिलेला आहे. स्वतः 1978ला मुगभाट गिरगावला त्या ठिकाणी सभा चालू असताना मी त्या ठिकाणी सभा संपल्या मी माननीय बाळासाहेबांचं तिथे लोटांगण घालून दर्शन घेतलेलं आहे. कारण माझे दैवत म्हणून मी त्या ठिकाणी अगदी कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असतानापासून मी दैवत मानतो. तर मी तो प्रश्न येत नाही इकडे तिकडे जाण्याचा किंवा मी काही करायचं. मी कट्टर शिवसैनिक आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तुम्हें.
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। सिने अभिनेते तथा दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी केलेल्या मागणीची दखल घेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज करंडक एकांकिका स्पर्धेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे। आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील व उपआयुक्त लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीनं या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं संपन्न होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन माननीय अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, उपआयुक्त तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण, परीक्षक दिलीप महालिंगे, डॉक्टर जितेंद्र पानपाटील, अनिल हिवाळे, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू, हंसराज बन्सवाल, कर्मचारी प्रेक्षक यांची उपस्थिती होती। दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी सादर केलेल्या रंगवासू या दर्जेदार एकांकिकेपासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी या एकांकिकेला उत्स्फूर्त दाद दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलं। एकांकिका स्पर्धा प्रशासक जी श्रीकांत यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू कराव्यात अशी मागणी सिने अभिनेते तथा दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी केली होती। त्या मागणीची दखल घेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज करंडक एकांकिका स्पर्धेला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे। पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी काढलेला परभणी ते मुंबई लॉंग मार्च 26 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता, तर तो मंगळवारी 28 जानेवारी रोजी शहरातून पुढे मुंबईकडे रवाना झालाय। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होऊन 1 महिना उलटून गेला तरीही प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नाही। त्यामुळे काढण्यात आलेल्या लॉंग मार्च आज छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाला। शहरात सायंकाळी दाखल झाल्यावर मुक्काम करण्यात आला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्ध लेणी परिसरामध्ये त्यांच्या दुसऱ्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी शहरातून पुढे हा लॉंग मार्च मुंबईकडे रवाना करण्यात आला। दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे हे या लॉंग मार्चचं नेतृत्व करतायत। सदर प्रकरणी परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती। या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती। या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या। त्यानंतर परभणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली। अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्यानं सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट झालंय। त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती। न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा सरकारी मदत नाकारली। उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार आदी पथक सोमनाथची आई आणि भाऊ यांची भेट घेऊन सरकारनं जाहीर केलेली 10 लाखांची मदत घेण्याची विनंती करत आहे। मात्र त्यांनी जोपर्यंत सोमनाथ यांच्या मृत्यूला दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पथकाला परतावं लागलं। त्यामुळे काढण्यात आलेला लॉंग मार्च 26 जानेवारी
रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता, तर तो मंगळवारी 28 जानेवारी रोजी शहरातून पुढे मुंबईकडे रवाना झालाय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संतोष शिवाजी साबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं PhD प्रदान करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं संतोष शिवाजी साबळे यांना PhD प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांचा शैक्षणिक जनसंपर्क एक अभ्यास हा संतोष साबळे यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉक्टर विजय धारूरकर यांचं मार्गदर्शन लाभलं. संतोष साबळे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहिलेलं आहे. तसंच विद्यापीठाच्या दृकश्राव्य केंद्रातील इयत्ता 5वीच्या सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचे ते लेखक आहेत. बार्बेरियन जिमचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते आफताब शेख यांच्या पुढाकारानं आर्म रेसलिंग आणि पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भाजप नेते संजय केणेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय. बार्बेरियन पॉवर जिमच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आरोग्य जनजागृती अभियानाअंतर्गत पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आणि आर्म रेसलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतर महाविद्यालयीन स्पर्धकांसाठी सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर स्पर्धेकरिता शिक्षक आणि डॉक्टर यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं. 24 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत विविध वजन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली. यात 50 ते 55 आणि त्यापेक्षा अधिक वजन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. 2 दिवस चाललेल्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण बार्बेरियन जिमच्या सभागृहांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडलंय. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री तथा मराठवाडा प्रमुख संजय केणेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन आणि आर्म रेसलिंग कॉम्पिटिशनसाठी विजयी स्पर्धकांना 20,000 रुपये रोख रक्कम तर रनरअप स्पर्धकांसाठी 10,000 रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. स्पर्धेत विजयी खेळाडूंना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी उपस्थित बाबा बिल्डर यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक आफताब शेख यांनी स्वागत केलं. या व्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं. यामध्ये मिस बार्बेरियन टायटल मिस हर्षदा यांनी पटकावला, तर मिस्टर बार्बेरियनचं टायटल स्वप्नील हरमकर यांनी पटकावलं. याबरोबरच मोहम्मद इमाउद्दीन तानिष्क तुपे यांनी रनरअपचा किताब पटकावला. तर आर्म रेसलिंग म्हणजेच पंजा लढाव स्पर्धेमध्ये उमर आमोदी यांनी फॅन्टॅस्टिक आर्मर रेसलरचा किताब पटकावला. अली कुरेशी यांनी आर्म रेसलिंग विनरशिपचा किताब पटकावला. स्पर्धेत राज्य पातळीवर खेळणारे डॉक्टर सय्यद फैसल यांनी देखील सहभाग नोंदवत बक्षीस पटकावलं. महिलांच्या क्रीडा प्रकारांमध्ये वेट लिफ्टर आणि अन्य क्रीडा स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आप जिम मारते मारते 2 बातें, एजुकेशन शिक्षित मराठी में करते हैं, शिक्षित जो एजुकेशन लेता है उसको शिक्षित कहते हैं, और सिर्फ एजुकेशन लेने वालों को शिक्षित कहते हैं, लेकिन एजुकेशन लेने के बाद अच्छा व्यवहार करने वाले को सुशिक्षित कहते हैं. और सीखने के बाद व्यवहार अगर अच्छा नहीं हुआ, वो कलेक्टर भी रहा तो लोग बोलते हैं क्या सीखे, पढ़े हुआ है क्या, ये पढ़े हुआ थोड़ी है. इसलिए हम जो भी सीखते हैं उसका इस्तेमाल अगर अच्छा नहीं हुआ तो हमारे सीखने में कुछ नहीं रहता. इसलिए कल्चर उसके साथ जोड़ के रखते हैं. कल्चर के साथ अगर आप जुड़े नहीं रहेंगे तो आपके माँ बाप भी आपसे नाराज रहेंगे. हम जो कुछ करते हैं सारा कल्चर के साथ करेंगे. एक देश की ताकत हम बन रहे हैं. देखो आप यहाँ जीत मार रहे, मैं तो आपके साथ है, सबके उंगलियों में देख रहा ये मेरे देश की ताकत है. और ये देश की ताकत दुनिया देख रही है. हमारा एक आयाम, हम जो व्यायाम कर रहे हैं मराठी में, हमारा उससे एक आयाम दुनिया की सही नजरें, दुनियादारी की सही नजरें बदल सकता है. महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा भगवान पाटील आणि त्यांच्या एका साथीदारास 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडल्याची कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे. गंगापूर तालुक्यातील नारायणपूर बुद्रुक येथील तक्रारदार असलेल्या तरुणाच्या नियोजित पेट्रोल पंपाकरिता
आवश्यक असलेलं ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा भगवान पाटील वय 49 राहणार ऑफिसर क्वार्टर फायर स्टेशन पदमपुरा छत्रपती संभाजीनगर आणि प्रमुख अग्निशमन विमोचक वैभव विजयराव वाकडे वय 38 राहणार क्वार्टर नंबर 7 येल फायर स्टेशन छत्रपती संभाजीनगर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना रंगे हात पकडला आहे। रायबा भगवान पाटील यांनी वैभव वाकडे यांच्या मार्फतीनं 10,000 रुपयाची लाच मागितली होती। तडजोडी आणि 7,000 रुपये लाच देण्याचं ठरलं। त्यानुसार मंगळवारी ठरलेल्या ठिकाणी वाकडे यांनी 7,000 रुपयाची लाचची रक्कम स्वीकारली। त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू होती। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल धस, युवराज हिवाळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे। परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली 150 कोटींची कामं विद्यमान पालकमंत्री शिरसाटांकडून रद्द। जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट विरुद्ध सत्तारची चर्चा। भाजप शिंदे गटाची ऑफर होती। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट, ठाकरेंना सोडणार नसल्याची दिली ग्वाही। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।